पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवरती आता वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा यंदाच्या वेळेला संधी मिळू शकते अशी शक्यता आहे। भाजपच्या अंतर्गत गोटामधून ही सगळी माहिती समोर येताना दिसतेय। मुंडेंना विधान परिषदेवरती घेऊन राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। ओबीसी आंदोलन आणि बदलती सामाजिक समीकरणं ही जर लक्षात घेतली तर विधान परिषदेवरती पाठवण्याचा पंकजा मुंडे यांच्या संदर्भातला निर्णय होऊ शकतो अशी ही माहिती आता समोर येते। खरं जे चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे। गेले अनेक महिने वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा। मी तेव्हा वेळोवेळी म्हणले, माझी शिवशक्ती परिक्रमाही चालू होती तेव्हाही मी म्हणले की तर पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवरती वर्णी लागण्याची शक्यता आहे। भाजपकडून पुन्हा एकदा खरं तर वेगवेगळ्या नावांची चाचपणी केली जाते विधान परिषदेसाठी आणि असंही बोललं जातंय की लोकसभेमध्ये जे उमेदवार हरले त्यांची आता वर्णी लागू शकते विधान परिषदेवरती किंवा पुन्हा एकदा विधान सभेच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुद्धा त्यांना उतरवलं जाऊ शकतं। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। शिवाजी, खरं तर पंकजा मुंडे यांना यंदाच्या वेळेला लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं होतं, त्यांचा पराभव झाला। मात्र आता राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पुन्हा एकदा विधान परिषदेवरती कदाचित त्यांची वर्णी लागू शकते। साधारण पूर्ण 11 नावं जी आहेत केंद्रीय कमिटीकडे पाठवण्यात आली आहेत। त्यामध्ये एक महादेव जानकर यांचं नाव आहे, त्यांना देण्यात यावी असं थेट शिफारस करण्यात आली। त्यामुळे त्यांची एक जागा जर सोडली तर 10 नावं त्यामध्ये पाहायला मिळतात। त्यामध्ये पहिल्या यादीतलं पहिलं नाव आहे पंकजा मुंडे यांचं। गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल आत्तापर्यंत पंकजा मुंडे यांचं अनेक वेळा विधान परिषदेसाठी नाव आलं, मात्र संधी हुकलेली आहे। यावेळेस त्यांचं पहिल्याच क्रमांकावरती नाव आहे, त्यांना संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरं नाव आहे रावसाहेब दानवे यांचं। रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघामधून पराभव झाला होता आणि मराठवाड्यामधील ही 2 महत्त्वाची नावं जी आहेत ते या यादीत देण्यात आली आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर एक अमित गोरखे यांचं नाव आहे, एससी समाजातून आहेत आणि एससी समाजाला यामध्ये प्रतिनिधित्व द्यावं म्हणून हे याच्यामध्ये त्यांचा समावेश आहे। एक परिणय फुके यांचं देखील नाव पाहायला मिळतंय ओबीसी वर्गातून। दुसरं नाव आहे सुधाकर कोहळे, त्यामध्ये त्यांना कुणबी वर्गातून दिलंय। एक योगेश टिळेकर माळी समाजातून प्रतिनिधित्व दिलेलं आहे। त्याच्यानंतर पाहिलं तर हर्षवर्धन पाटील हे एक महत्त्वाचं नाव या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तिसरं जर नाव पाहिलं तर चित्रा वाघ यांचा देखील या यादीमध्ये समावेश पाहायला मिळतोय आणि एक माधवीताई नाईक यांचा एक समावेश या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। थोडक्यात जर पाहिलं तर 11 नावं आहेत, चित्रा वाघ, पंकजा मुंडे, माधवीताई नाईक अशी 3 नावं आपल्याला पाहायला मिळतात। या तिन्हीपैकी एका महिलेला संधी देणं अपेक्षित आहे। त्यामुळे तिघांपैकी 3 महिलांपैकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। हर्षवर्धन पाटील यांचं देखील नाव आहे, इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून त्यांचं नाव येतं आणि इंदापूरमधून ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं ती जागा अजित पवार यांच्या वाट्याला गेलेली आहे। त्यामुळे इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना ही जागा देण्याचं आश्वासन लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलं होतं, ते पूर्ण केलं जात आहे असं यातून पाहायला मिळते। कारण राज्यसभेच्या दरम्यान देखील हर्षवर्धन पाटील यांचं नाव चर्चेत होतं, तेव्हा देखील ही संधी मिळाली नव्हती। मात्र सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे पंकजा मुंडे यांचं, कारण ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यामुळे वंजारी समाजामध्ये मोठी नाराजी आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती वंजारी समाजामधील एक मोठं नेतृत्व या ठिकाणी पंकजा मुंडे यांना दिलं जाते आणि साधारण पंकजा मुंडे यांचा थेट 10 ते 15 मतदारसंघावरती थेट प्रभाव आहे। 20 ते 25 मतदारसंघामध्ये आपल्याला त्यांचा प्रभाव जाणवतो, मात्र थेट 10 ते 15 विधानसभा मतदारसंघावरती पंकजा मुंडे यांचा प्रभाव आहे आणि त्यांना विधान परिषद या ठिकाणी दिली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जी नावं आपल्याला पाहायला मिळते या लोकांना विधान परिषद दिल्यानंतर कदाचित राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार केला जाऊ शकतो आणि या सर्व लोकांचे जे आपल्याला प्रत्येक वर्गातून नाव पाहायला मिळते यांना मंत्रिपदामध्ये मंत्रिमंडळात देखील संधी दिली जाऊ शकते। शेवटच्या ज्या पद्धतीने तुम्ही माहिती देताय त्या पद्धतीने जर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन विधान परिषदेच्या माध्यमातून झालं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा मोठा फायदा कदाचित होऊ शकतो। धन्यवाद या माहितीसाठी।